आज दिव्यांग लाभार्थ्यांना नगरपालिकेच्या वतीने म्हणून निधी वाटप केलेला आहे। मुदखेड नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रम 137 दिव्यांग बांधवांना धनादेशाचे वाटप। दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवणार नगराध्यक्ष सौ विश्रांती माधव पाटील कदम। मुदखेड नगर परिषदेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शहरातील दिव्यांग बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे। नगर परिषदेच्या स्वनिधीतून करवसुलीच्या 5% निधी एकूण 137 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी 3200 रुपयांच्या देयकाचे वाटप दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले। नगर परिषद कार्यालयातील सभागृहात या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याधिकारी जगदीश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ विश्रांतीताई माधव पाटील कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध प्रभागांचे नगरसेवक प्रतिनिधी तसेच पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच पुढील नियोजनाबाबत माहिती देताना नगराध्यक्ष सौ विश्रांतीताई माधव पाटील कदम यांनी सांगितले की येणाऱ्या काळात खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांच्या उपस्थितीत शहरात एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल। यावेळी उपस्थित बेरोजगार दिव्यांग संघर्ष समिती प्रहार संघटनेचे नगर परिषद कर्मचारी दिव्यांग बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज नगर परिषद कार्यालय येथे ज्या पद्धतीने आज दिव्यांगांना जो निधी वाटप करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया देणार आणि किती निधी वाटप करणार? आज दिव्यांग लाभार्थ्यांना नगरपालिकेच्या वतीने फुल नाही फुलाची पाकळी म्हणून निधी वाटप केलेला आहे। हा निधी 5% दिलेला आहे। पुढील काळामध्ये या भागाचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आदरणीय आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या दिव्यांग लाभार्थ्यांना यापेक्षाही जास्त निधी मिळावा यासाठी मी अशोकरावजी चव्हाण साहेब आणि दीदीकडे यांची मागणी करणार आहे। सभापती संजय अवलवार, श्याम चंद्रे, नितीन चौधरी, आमचे बबलू शेख, नाईमान्ना, मुजीब भाई, अविनाश चौधरी, खदीर भाई, ओकेपोर, सर्व साली पांचाळ आमचे चंदुरे, पप्पू सुंदरके, सर्व महिला भगिनी, दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा जो नगरपालिकेच्या उत्पन्नाच्या 5% आपण द्यायचा आहे, हे खूप सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप छोटी रक्कम आहे। कारण वर्षभरामध्ये 3200 रुपयामध्ये आपला काही उदरनिर्वाह होत नाही, काही जास्त काही खर्चासाठी आर्थिक लाभ याच्यातून काही जास्त होणार नाही। पण फुल नाही फुलाची पाकळी ही ज्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न नगरपालिका करत आहे। आता विषय आहे ही रक्कम द्यायची कशी, तर तुम्हाला सांगू की आम्ही माहिती घेतल्याप्रमाणे मुदखेडमध्ये महसुली कर जे काही जमा होते नगरपालिकेत त्याच्या 5% तुम्हाला आम्ही वाचून हे 4,38,400 रुपये यावर्षी 5% त्याची रक्कम झाली। तर याच्यामध्ये काय करू लागेल, तुमची जर रक्कम वाढवायचं असेल तर आम्हाला गावची येणाऱ्या काळामधली जे आम्ही प्रॉपर्टीचं रिव्हिजन केलं आणि खऱ्या प्रॉपर्ट्या किती आहेत आणि किती बाय किती कोणाचे घर आहे हे जर रीसर्च केलं तर मग टॅक्स वाढणार आहे, त्याच्यामधून नगरपालिकेचं उत्पन्न वाढणार आहे, त्याच्यातून वॉटर सप्लाय असेल, लाईट असेल, नगरपालिकेची कामे होती, ते टॅक्स वाढल्यामुळं नगरपालिकेचं उत्पन्न वाढल्यामुळं आपोआप तुमचा 5% निधी सुद्धा वाढणार आहे। सुरुवात आपली आहे, ह्या वर्षीचा पहिला कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं कमी जास्त झालं तरी आपण सर्वांना सांभाळून घ्यावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये याची व्याप्ती वाढवू आपण। ही जी छोट्या खाणी घेता भविष्यामध्ये आमची इच्छा आहे की आदरणीय आता ज्यांनी मागणी केल्याप्रमाणे अशोकराव चव्हाण साहेब असतील, दिदी असतील, यांना बोलून काही मोठा कार्यक्रम घेता येईल का भविष्यामध्ये, आणि एवढ्यासाठी त्याला बोलून आम्हाला एक वाटणार नाही 3200 चेक द्यायला तुम्हाला। त्यांना बोलवायचं म्हणलं तर कार्यक्रम मोठा घ्यावा तर पैशाची रक्कम चांगली द्यावी लागेल। त्याची माहिती घेऊ, त्यांना काय आमदार खासदार निधीतून तुम्हाला काय मदत करता येते काय त्याची माहिती करू, कसं तसा काही निधी आहे का अपंगासाठी, राखीव काय असते का, जर असेल तर आम्ही त्याची चर्चा करू। भविष्यामध्ये त्यांना जर म्हणले जमत असेल तर बघू, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा निधी मागून घेऊ, जेणेकरून आपल्या लोकांना भागातील शहरातील लोकांना त्याचा लाभ भेटला पाहिजे। जास्तीत जास्त लोकांना आर्थिक लाभ कसा भेटेल याची आम्ही काळजी घेऊ। आणि घरकुलच्या लोकांचे सुद्धा काही समस्या आहेत, घरकुलचे पैसे पडणार होते, काही घरकुलचे माणसं असतील, इथं अडचण अशी झाली शासनाकडे आर्थिक ह्या वर्षामध्ये पैशाची थोडी खणखण असल्यामुळं SC आणि ST लोकांचे पैसे पडलेत,
ओपन आणि ओबीसीच्या लोकांचा येणाऱ्या काळामध्ये हप्ता काही काळामुळं लांबलेला आहे, त्याच्यामुळं येणाऱ्या काळात तुम्हाला पैसे भेटतील. आणि हा सध्या उन्हाळ्याचा येणारा शेवटचा महिना आहे आणि जून पर्यंत आपल्याला जवळजवळ पाणी जपून वापरायचंय. तसं शहरामध्ये पाण्याची कुठं कमतरता नाही. आमचे सभापती असतील, चंद्रे असतील, आमचे नगरसेवक असतील, सर्वजण चांगलं काम करत आहेत. गावामध्ये अहोरात्र फिरून पाण्याची काळजी घेत असतील. बाळू पांचाळ असतील, सोनटक्के असतील, सर्वच आमचे असतील, काँग्रेसचे नगरसेवक असतील, सर्वजण आम्ही पाण्यासाठी काही राजकारण होऊ देत नाही. गावाला 30,000 लोकसंख्येला पाणी कसं पुरेल याची काळजी सर्वच नगरसेवक घेतात. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या हातून चांगलं कार्य होईल आणि लोकांना वाटेल की ही कौन्सिल चांगली आहे, काम करणारे लोक आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, सभापती सर्व याची दक्षता आम्ही सर्वजण घेऊ. आणि विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही हमेशा विनंती करतो की बा चांगल्या कामाला साथ द्या, तेही देतात आम्हाला साथ. असं काही नाही की आम्हाला विरोधात कधी वाटतच नाही, संच झाल्यासारखे वाटतात. त्याच्यामुळं खेळीमेळीच्या वातावरणात सर्वजण आम्ही काम करतो. आपला एक 5-6 जणांना चेक देऊ, नंतर सगळ्यांचेच बँकेमध्ये पैसे जमा होतील. नंतर सर्वांना बँकेतून पैसे जमा होऊन जातील. सर्वांनी बँकेतून आपापले पैसे घ्यावे. येणाऱ्या काळात तुमची कशी रक्कम वाढता येईल याची काळजी घेऊ आणि कार्यक्रम कसा मोठा घेता येईल भविष्यामध्ये. हे छोटा कार्यक्रम आता बंद करून भविष्यात नगरपालिकेच्या पटांगणामध्ये मोठे कार्यक्रम झाले पाहिजे आपल्यासाठी. कारण आताच आपण म्हणल्याप्रमाणे देवानं जरी तुम्हाला कोणत्या एका हिश्श्याला कमतरता दिली असेल तर एक हिस्सा वाढवून दिलाय. असं म्हणतात जे काही देवाने कोणाच्या अंगामध्ये शरीरामध्ये एक बाजू कमी दिली तर एक बाजू जास्त असते. त्याचं डोकं खूप फास्ट असते. इथं बसलेल्या पैशाने बघता डोक्यानं खूप फास्ट असतात, हुशार असतात. त्याच्यामुळं कमतरता आपल्यामध्ये आहे म्हणून याची कोणी आपण चिंता करायची नाही. त्याला काही लहानपणी समजायचं नाही. चलत असते जीवनामध्ये, कमी जास्त असते, पण जीवनामध्ये ह्याला सुद्धा आपण संघर्ष करून समोर जाता, हे आपलं कौतुक करायसारखं आहे. या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही. सीओ साहेबाला मीटिंग आली नांदेडला साहेबाकडे म्हणून ते आज अडकून बसले. आमचे शॉर्ट म्हणजे कॉलवरच आमचे सर्व नगरसेवक आले, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. मॅडम यांची चेक देऊन भविष्यासाठी आम्हाला सांगा याच्यासाठी काय पैसे वाढवून द्यायचे त्याची सुद्धा आम्हाला माहिती द्या. आम्ही बिलकुल 100% करू. या ठिकाणी एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ विश्रांतीताई माधव कदम, सर्व नगरसेविका आणि सर्व सभापती आणि सर्व नगरसेवक, या ठिकाणी जमलेले दिव्यांग, आज मुदखेड नगरपालिकेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे शासनाचा 5% निधी आहे. 5% निधी आपल्याला वर्षाकाठी येते आणि तो निधी फार अपुरा आहे. कारण वर्षाला 3200 रुपये म्हणजे फार कमी होईल. तरी मला अध्यक्ष साहेबांना विनंती आहे की शासनाला कमीत कमी या दिव्यांगासाठी वर्षाकाठी 10,000 रुपये आले पाहिजे असा प्रस्ताव आपण नगरपालिकेकडून पाठवावा, जेणेकरून कमीत कमी यांच्या जीवनामध्ये आणि यांच्या कुटुंबामध्ये हे 10,000चा उपयोग झाला पाहिजे. हा निधी फार कमी आहे. यावेळेस गेल्या वर्षी 3100 होते. आम्ही सर्वांना विनंती केली की कोशिश करून काही जेवढे वाढवता येतील तेवढे वाढवून द्या. मॅडम म्हणून नाही बा या हेडला पैसे नसल्यामुळे 100 रुपये फक्त तुमचे यावर्षी वाढ झालेली आहे. तरी मी अनेक विनंती करतो शासन अध्यक्ष साहेबांना किंवा प्रस्ताव हा शासनाकडे पाठवा की वर्षाकाठी कमीत कमी 10,000 रुपये आले पाहिजे. 10,000 म्हणजे काही नाही. या महागाईच्या जगामध्ये 10,000 रुपये जास्त नाही. आणि तुम्हाला तर शासनाला कर्तव्य आहे की तुम्हाला देणंही भाग आहे. कारण तुम्ही काम करू शकत नाही आणि खूप काही अडचणी आहेत तुमच्या जीवनामध्ये, तरी या जीवनामध्ये तुम्ही वावरता, हे महत्वाचं आहे. या निमित्त तुम्हाला मी तुमचं जीवन सफल आणि सुंदर राहावं यासाठी मी माझ्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. दिव्यांग बांधवांच्या आज निधी वाटपाच्या संदर्भामध्ये आयोजित केलेल्या या छोट्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या शहराचे लोकप्रिय नगराध्यक्ष आमच्या ताई विश्रांतीताई कदम, माजी उपनगराध्यक्ष माधवदादा कदम, सभापती श्यामदादा चंद्रे, संजय नावला, माझे सर्व सहकारी नगरसेवक आणि उपस्थित असलेले सर्व दिव्यांग सभापती, अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष आमचे बाबाभाऊ. आताच संजीवनाने म्हटल्याप्रमाणे की 3200 रुपये वर्षाला
म्हणजे कमाल वाटायला हे निधी शासनाला कोण्या मार्फत येते हे शासनाला माहिती आहे की यांनी म्हटल्यासारखं की बिलकुल 10,000 रुपये वर्षाला यायलाच पाहिजे. आणि मी विश्रांतीताई आणि माधवराव यांना विनंती करतो की आपण शहराच्या लोकांनी आपल्याला लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं. आपलंही कर्तव्य आहे की काही ना काही या दिव्यांगासाठी आपलाही हातभार लावावा, जेणेकरून यांनाही काहीतरी आपली आर्थिक मदत व्हावं. हे दिव्यांग नाही, आपल्या शहराची दिव्य शक्ती आहे हे मला म्हणायचे आहे. त्याच्यामुळे आणि लवकरात लवकर आपण हा कार्यक्रम राबविला. तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही आला. तुमची अजून काही समस्या असल्या तर आम्ही विरोधी पक्षामध्ये आहेत, सबको बोलने का है, कुछ तुम्हारा कुछ काम है, बिल्कुल हद से आप आगे बोल सकते हैं. अध्यक्ष कर्तव्य अध्यक्ष बिल्कुल मानने वालों में से अपन काम करके लेंगे. शुक्रिया. अल्लाह हाफिज. धावपळीचा किंवा ऐनवेळेचा झालेला आहे. कारण आपला चेक तयार झाला आणि ते बँकेत टाकायचा, पण आपल्या लाभार्थ्यांना बघून आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा म्हणून आपण ते पुन्हा ऐनवेळी टाकतो. त्यामध्ये थोडंसं सरकारला याच्यामध्ये ऐनवेळेवर निरोप मिळाला सगळ्यांना, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि असा कार्यक्रम आपण जसा हा छोटेखानी घेतला तसा आपण पुढे चांगल्या स्वरूपात आणि मोठ्या स्वरूपात. आता ही रक्कम अत्यल्प आहे, पण आपण प्रयत्न करू की आपली जर उत्पन्न वाढलं नगरपालिकेचं तर नक्कीच आपली ही रक्कम सुद्धा वाढणार आहे. तर या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की आपल्याला सगळ्यांना दरवर्षी एक 5% अनुदानातली रक्कम प्रत्येकाच्या खात्यावर जमा होते. यावेळेला पण तेच होणार आहे की सगळ्यांच्या खात्यावर आपण जमा करणार. एक सोमवार मंगळवारपर्यंत सगळ्यांच्या खात्यावर जमा होईल. कारण उद्याची परवाची सुट्टी आली त्याच्यामुळे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत जमा होईल. आणि त्यानंतर कोणाच्या काही अडचणी असतील आणि नवीन लाभार्थी असतील तर त्यांची आपण नाव नोंदणी करू आणि पुढच्या यादीमध्ये त्यांचं नाव आपण ऍड करू. तर अशा या कार्यक्रमासाठी आपल्याला सर्व सन्माननीय सदस्य लाभलेले आहेत आणि अपंग दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत. तर अध्यक्ष दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षांचा आपण इथे सत्कार करू नगरपालिकेतर्फे. तर आदरणीय कदम सरांना मी विनंती करते की आपले शहराध्यक्ष अजित भाई आणि ऋतिक शेठ भाई यांचा सत्कार करावा. आपला वडीलधार नावाचा तो प्रत्येक महिन्यात माझ्याकडे येतो आणि मॅडम मला पैसे कधी येणार, मॅडम मला पैसे कधी येणार असं विचारतो. विनंती करतो आपल्या भोकर मतदारसंघाचे भावी विद्यार्थी श्रीजियाताई चव्हाण आमदार आणि खासदार नांदेड खासदार साहेब यांच्याकडे आमची दिव्यांगाची 5% शेष निधी असते. त्या निधीमध्ये आमदार निधी 5% असते आणि खासदार निधी 5% असते. त्या 5%मध्ये 10 लाखाचं वाढ झालेलं आहे. गेल्या वर्षी 20 लाख होते, यावर्षी 30 लाख झाले आमदार निधीतून आणि खासदार निधीतून 30 लाख होते, 40 लाख झाले. तर मी नगराध्यक्षाला आणि नगरसेवक सर्व नगरसेवकांना संघटनेच्या वतीने एक विनंती करतो की यांनी आम्हाला थोडं त्या निधीबद्दल सर्व दिव्यांगाच्या निधीबद्दल आम्हाला सहकार्य करावं आणि इथून सध्या जिथं बी काही दिव्यांगाचं काही अडचण असेल तर अडचणीमध्ये आम्हाला सहकार्य करावं ही त्यांना मी एक विनंती करतो. आणि आमच्या संघटनेच्या वतीनं नगर अध्यक्ष मॅडम विश्रांतीताई कदम यांचा आमच्या संघटनेच्या वतीने एक छोट्या काही सत्कार करतो. नाम करते इनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और एक विनंती करते हैं कि जो अपने आमदार श्री ताई चौहान और अपने खासदार गाड़ के नेता सुब्रमण्य चौहान साहब, इनसे आप मांगनी हमारे लिए करना है कि शासन का जीआर है, आमदार जो है इन्होंने 20 लाख रुपये खर्चा करना है और खासदार साहब इन्होंने 30 लाख रुपये खर्चा करना है. इसके लिए हम ये मांगनी करते हैं, इसको तुमने हमको करके देना चाहिए, ये हमारी मांगनी है और इस मांगनी को पूरा कर लो. बहुत बहुत शुक्रिया. ये प्रोग्राम रखा गया है
हम सब दिव्यांग की तरफ से आपको और दिव्यांग को शुभेच्छा देते हैं।